साथ दे तू मला. भाग 30. सकाळी 7 वाजता ऋत्विकचे डोळे उघडतात. तो हसत हसत आपल्या बाजूला पाहतो. अनिका त्याला मिठी मारून झोपली आहे. अनिकाचे डोके ऋत्विकच्या खांद्यावर होते आणि एक हात त्याला घट्ट धरून होता. हे दृश्य पाहून ऋत्विकच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा अधिकच मोठी झाली. तो हसत हसत अनिकाच्या चेहऱ्यावर आलेले केस कानामागे करत म्हणतो, माय ब्युटिफुल मॉर्निंग. ऋत्विक अनिकाच्या कपाळावर किस करतो आणि हळूच तिचा हात बाजूला करून जिमला जातो. ऋत्विक कधीच आपले जिम वर्कआउट चुकवत नाही. तो ऑपरेशनमध्ये व्यस्त असेल तर गोष्ट वेगळी आहे. अर्धा तास जिम करून ऋत्विक परत येतो. खोलीत प्रवेश करताच त्याची नजर बेडवर पडते. अनिका बेडवर नव्हती. तेवढ्यात त्याच्या कानावर शॉवर चालू असण्याचा आवाज येतो. ऋत्विक समजतो की अनिका बाथरूममध्ये आहे. ऋत्विक हसत स्वतःशी बोलतो, ओ शीट, आय मिस्ड सच अ गुड ऑपॉर्च्युनिटी. ऋत्विक, तू थोडा वेळ आधी का नाही आलास? जा, आता दुसऱ्या बाथरूममध्ये आंघोळ कर, तीही एकट्याने. तो बाथरूमच्या दरवाजाकडे पाहत म्हणतो, उफ अनिका, तू मला वेडा बनवत आहे. ऋत्विक एक खोल श्वास घेतो, जणू हवा आपल्या श्वासात सामावून घेत आहे. थोड्या वेळाने तो कपडे घेऊन दुसऱ्या बाथरूममध्ये जातो फ्रेश व्हायला. इकडे दुसऱ्या बाजूला अनिका शॉवर घेऊन तयार होते. काही वेळात ऋत्विक परत येतो. समोर पाहताच त्याची नजर अनिकावरच थांबते. आज अनिकाने लाईट ग्रीन चुईदार सूट घातला होता. ड्रेस अगदी फिटिंगचा होता, ज्यात अनिकाचे सुंदर फिगर दिसत होते. तिच्या शरीराचा प्रत्येक आकार आकर्षक वाटत होता. अनिकाला पाहून ऋत्विकचे श्वास थांबले होते. तिच्या चेहऱ्यावरील लाली पाहून त्याला गळा सुकत होता. काही वेळ तसेच उभा राहिल्यावर ऋत्विक विचार झटकतो. जसा तो 4 पावले पुढे जातो, त्याची नजर सोफ्यावर ठेवलेल्या कपड्यांकडे जाते, जे अनिकाने त्याच्यासाठी काढून ठेवले होते. तो आपल्या चेहऱ्यावर गोड हसू आणून अनिकाकडे पाहतो. पण अनिका हे लक्षात घेत नाही कारण ती ड्रेसिंग टेबलसमोर बसून हातात सूटची मॅचिंग चुड्या घालत होती. ऋत्विक ते कपडे घेऊन क्लोसेटमध्ये जातो आणि तयार होऊन बाहेर येतो. ऋत्विक बाहेर येतो तेव्हा अनिका पूर्ण तयार झाली होती. आज तिने केस थोडेसे पकडून क्लचर लावले होते, बाकीचे केस मोकळे ठेवले होते. डोळ्यांत काजळ आणि ओठांवर लिप बाम, माथ्यावर छोटीशी बिंदी. नेहमीप्रमाणे अनिकाने हलकासा कुंकू कपाळाच्या मधोमध लावून तो झाकून ठेवला होता. गळ्यात स्टोन पेंडंटसारखा लांब मंगळसूत्र. तो ड्रेसच्या आत होता म्हणून दिसत नव्हता, पण ऋत्विकला माहीत होतं की अनिकाच्या गळ्यात तो आहे. अनिका तयार होऊन बेड व्यवस्थित करत होती. ऋत्विक कपडे घालून बाहेर येतो आणि ड्रेसिंग टेबलजवळ उभा राहून आपले केस सेट करत होता, पण त्याचे लक्ष आरशातून अनिकावरच होतं. ऋत्विक केस सेट केल्यावर स्वतःला थांबवू शकत नाही आणि अनिकाला मागून मिठी मारतो. ऋत्विकचे हात अनिकाच्या कंबरेवर होते. त्याने तिची पाठ पूर्णपणे आपल्या छातीशी घट्ट धरून ठेवली होती. अनिका त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने एक क्षणासाठी दचकली पण लगेचच रिलॅक्स झाली. ऋत्विक अनिकाच्या खांद्यावर आपले हनुवटी ठेवत म्हणतो, बेबी, इतकी अट्रॅक्टिव्ह दिसशील तर मी कामावर कसा जाईन? थोडं तरी आपल्या मासूम नवऱ्याचा विचार कर. आपल्या अदांवर मारायचा इरादा आहे का? ऋत्विकच्या बोलण्यानं अनिकाच्या डोळ्यांत आश्चर्याने पाणी तरळलं. ती गोंधळलेल्या आवाजात म्हणते, मी काय केलं? मी तर काहीच केलं नाही. बेचारी काय सांगेल? मी तर बरी आहे. तुझंच डोकं फिरलं आहे. ठारकी कुठला हे. ऋत्विक अनिकाला स्वतःकडे वळवून तिच्या डोळ्यांत पाहत म्हणतो, तू काही न करताही खूप काही करून टाकतेस. तुझं साधेपण माझ्या हृदयात उतरून जातं आणि मी काहीही करून स्वतःला थांबवू शकत नाही. तुझ्याजवळ येणं मला शांतता देतं. तुझ्यात काहीतरी असं आहे जे मला सतत तुझ्याकडे ओढतं. बेबी, तू नेहमी अशीच राहा. नेहमी माझ्या सुकूनसाठी आणि माझ्या वेडासाठी. ऋत्विक हे अगदी मनापासून बोलत होता. त्याच्या डोळ्यांत भाव होते जे अनिका अगदी व्यवस्थित ओळखत होती. ऋत्विकच्या बोलण्यामुळे जिथे एकीकडे अनिकाला खूप लाज वाटत होती, तिथे दुसरीकडे तिच्या पोटात फुलपाखरं उडत होती. अनिका त्याच्या डोळ्यांत पाहत राहते, जणू ती त्या डोळ्यांत काही शोधण्याचा प्रयत्न करत आहे. ऋत्विक तिच्या डोळ्यांत पाहत तिच्या ओठांकडे हलकच झुकू लागतो. हे जाणवताच, का कोण जाणे, अनिकाही आपले डोळे मिटून घेते. ऋत्विक अनिकाच्या ओठांपर्यंत पोहोचणार तेवढ्यात अचानक त्याचा फोन वाजू लागतो. फोनच्या रिंगमुळे ऋत्विक आणि अनिकाचं लक्ष भंग होतं. अनिका पटकन आपले डोळे उघडून थोडीशी ऋत्विकपासून दूर होते. लाजून तिचं डोकं खाली जातं आणि तिचे गाल अगदी टमाटरसारखे लाल झालेले असतात.
तिला स्वतःलाच कळत नव्हतं की ऋत्विकच्या जवळ येण्यापासून ती स्वतःला थांबवू शकत का नाही. ऋत्विकही स्वतःला सावरत फोन उचलतो आणि बाजूला जाऊन कॉलवर बोलू लागतो. लाजेमुळे अनिका 1 मिनिटही तिथे थांबू शकत नव्हती, म्हणून ती पटकन खाली डायनिंग हॉलकडे निघून जाते. का कोण जाणे, पण तिचा चेहरा फुललेल्या फुलासारखा वाटत होता. अनिका खाली येताच दरवाजाची बेल वाजते. लिली स्वयंपाकात व्यस्त असल्याने अनिका दरवाजा उघडते. दरवाजा उघडताच तिच्यासमोर एक सुमारे 65-70 वर्षांची वृद्ध महिला उभी असते. ज्यांचे केस खांद्यापर्यंत पांढरे असतात, डोळ्यांवर चष्मा, ओठांवर मरून रंगाची लिपस्टिक, चेहऱ्यावर हलकासा मेकअप आणि गुडघ्यांपर्यंत येणारा हलकासा मरून रंगाचा वनपीस. हातात एक क्लासी पास असतो. चेहऱ्यावर इतका करिश्मा की पहिल्या नजरेतच समजतं की त्या एखाद्या उच्चभ्रू घराण्याच्या एलिगंट महिला आहेत. त्यांच्या उभं राहण्याच्या पद्धतीत आणि रुबाबात त्यांच्या उच्चभ्रू वर्गाची छटा दिसत होती. त्यांना पाहून कोणीही म्हणणार नाही की त्या 65-70 वर्षांच्या आहेत, कारण त्यांनी स्वतःचं शरीर खूप चांगलं मेंटेन केलं होतं. अनिका नम्रतेने विचारते, जी, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? या घराच्या मालकाला भेटायचं आहे. सरांना सांगा की मिसेस बजाज त्यांना भेटायला आल्या आहेत. असं म्हणत ती वृद्ध महिला अनिकाचं उत्तर न ऐकता घरात चालून येते. अनिका आश्चर्याने उभी राहते कारण तिला ओळखता येत नाही की ह्या कोण आहेत. ती वृद्ध महिला एकदा मागे वळून अनिकाकडे पाहते आणि तिला कटाक्ष टाकत म्हणते, अरे, इथे उभी राहून माझं तोंड काय बघतेस? जा आणि सरांना बोलाव. त्या वृद्ध महिलेचं बोलणं ऐकून अनिका मान हलवत म्हणते, जी, आत्ता बोलावून आणते. असं म्हणत अनिका 2 पावलं पुढे टाकते तेवढ्यात तिची नजर जिन्यावर पडते. ऋत्विक एटिट्यूडसह जिन्यावरून खाली उतरत होता. एक हात त्याच्या पॅन्टच्या खिशात होता आणि दुसऱ्या हाताने घड्याळात वेळ पाहत होता. काय झालं बेबी, कोण आहे? जी, जी, ते. अनिका काही बोलण्याआधीच वृद्ध महिला पुढे येऊन म्हणते, मी आहे ऋत्विक. ऋत्विक त्या वृद्ध महिलेकडे पाहून चेहऱ्यावर एक गोड हसू आणतो आणि डोळ्यांत चमक येते. ऋत्विक वेगाने जिन्यावरून खाली उतरतो आणि वृद्ध महिलेला मिठी मारतो. आजी, तू इथे. कमीत कमी मला फोन केला असता, मी तुला एअरपोर्टवर घेण्यासाठी आलो असतो. वृद्ध महिला त्याला हग परत करत म्हणते, मी विचार केला, माझा सर्जन नातू कदाचित एखाद्या सर्जरीत व्यस्त असेल किंवा महत्त्वाच्या मीटिंगमध्ये, म्हणून तुला त्रास देणं गरजेचं नाही असं मला वाटलं आणि तुला सरप्राईज देण्यासाठी इथे आले. मी इथे येऊन काही चूक केली का? सांग, तर मी परत जाते. आपल्या आजीचं बोलणं ऐकून ऋत्विक हसत म्हणतो, कशा गोष्टी करते आजी? तुला पाहून मला वाईट का वाटेल? उलट, मी तुला भेटून खूप खुश आहे. कितीतरी दिवसांनी तुला भेटलो. मी फक्त असं म्हणत होतो की तुला येताना काही त्रास झाला असेल तर. अरे, तू उभी का आहेस? बस ना, आपण एकत्र ब्रेकफास्ट करूया. तू अगदी योग्य वेळी आलीस. असं म्हणत ऋत्विक आपल्या आजीला ब्रेकफास्ट टेबलकडे घेऊन जातो. आजी ब्रेकफास्ट टेबलकडे जाण्याआधी एक नजर अनिकाकडे टाकते. अनिका देखील त्यांच्यासोबत ब्रेकफास्ट टेबलकडे जाते. अनिका बसणार तेवढ्यात आजी अनिकाकडे पाहत म्हणते, आता उभं राहून आमचं तोंड काय बघतेस? पटकन नाश्ता सर्व कर. सरांना नेहमीच घाई असते. तुला कळत नाही का? ऋत्विककडे बघत म्हणते, कसे कसे नोकर ठेवले आहेत ऋत्विक. कामात अजिबात ॲक्टिव्ह नाहीत. हाव लेझी. आजीचं बोलणं ऐकून जिथे एकीकडे ऋत्विक चकित झाला होता, तिथे दुसरीकडे अनिकाला हे खूप वाईट वाटलं. एका क्षणासाठी तिच्या डोळ्यांत पाणी आलं, पण ती डोळ्यांतले अश्रू खाली येऊ देत नाही आणि ते तिच्या चेहऱ्यावर दाखवतही नाही. आजीचं बोलणं ऐकून अनिका पटकन प्लेट लावायला हात पुढे करते, तेवढ्यात ऋत्विक अनिकाचा हात पकडतो. बेबी, यू डोंट नीड टू डू दिस. माझ्यासोबत बस आणि नाश्ता कर. लिली ब्रेकफास्ट सर्व करेल. ऋत्विकचं बोलणं ऐकून अनिका त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहते, पण काही बोलत नाही. ती तिथेच उभी राहते. आजी ऋत्विकचा हा ॲटिट्यूड पाहून त्याला डोळे वटारत म्हणते, हे काय चाललंय ऋत्विक? नोकरांना डोक्यावर चढवायची गरज नाही. त्यांना त्यांच्या हद्दीची जाणीव असायला हवी. आजीचं बोलणं ऐकून ऋत्विक रागाने नजर वर करत आजीकडे पाहतो आणि थोड्या कडक आवाजात म्हणतो, शी इज नॉट माय सर्वंट, शी इज माय वाईफ. मिसेस अनिका ऋत्विक बजाज. मग अनिकाकडे पाहत म्हणतो, सिट विथ मी अँड हॅव ब्रेकफास्ट टुगेदर. असं म्हणत हलकसं स्मितहास्य करतो. ऋत्विकचं बोलणं ऐकून अनिका हलकासा मान हलवते आणि त्याच्या बाजूच्या खुर्चीवर बसते. ऋत्विकचं बोलणं ऐकून आजीच्या डोळ्यांत आश्चर्य उभं राहतं.
आजी रागाने ऋत्विकाकडे बघत म्हणते, याचा अर्थ पूर्वाने जे सांगितलं ते खरं होतं. तू लग्न केलंय आणि मला सांगितलं सुद्धा नाही. म्हणजे मी तुझ्या आयुष्यात इतकीही महत्त्वाची नाही का ऋत्विक? तुझ्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी एकदा तरी मला सांगायला हवं होतं ना. ऋत्विक आजीला म्हणतो, टाईमच मिळाला नाही आजी. हे सगळं इतकं पटकन झालं की सांगण्याचा चान्सच मिळाला नाही. पण मी लवकरच तुला या सगळ्याबद्दल सांगणार होतो. कधी सांगणार होतास ऋत्विक? जेव्हा तुझी मुलं झाली असती तेव्हा, किंवा मी मरून गेल्यावर. माझा विश्वासच बसत नाही की माझा ऋत्विक असं काही करू शकतो. आपल्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याला मला सांगावंसही वाटलं नाही. तुझ्या लग्नाची बातमी मला बाहेरच्यांकडून समजली. आधी मला वाटलं की पूर्वाला काहीतरी गैरसमज झाला असेल. पण इथे आल्यावर मला जाणवलं की माझाच गैरसमज झाला आहे. मीच तुला ओळखण्यात चूक केली आहे. काम डाऊन ग्रँडमा. इट्स नॉट इवन सच अ बिग डील. ऋत्विक शांत स्वरात म्हणतो. व्हॉट? दिस इज नॉट अ बिग डील. हाऊ कॅन यू से दॅट ऋत्विक? अरे तुझं लग्न झालंय, हा काय विनोद आहे का? ज्या मुलीबद्दल मला काहीही माहिती नाही, मी तिला ओळखत नाही, तिला मी घराची सून कशी मानू? कोण जाणे तू कोणत्या रस्त्यावर चालणाऱ्या मुलीशी लग्न केलंय? मला एवढं तरी सांगशील का, ही मुलगी कुठल्या खानदानाची आहे? हिचे आईवडील काय करतात? कोणता फॅमिली बिझनेस आहे त्यांचा? या मुलीचं वर्तमान काय आहे आणि भविष्य काय असणार आहे? आशा करते की तू हिच्याशी लग्न केलंय, त्यामागे नक्कीच काही मोठी कारणं असतील. म्हणजेच ती कुठल्यातरी चांगल्या घराण्यातली असणार. आजीच्या बोलण्यामुळे अनिका आश्चर्यचकित होते आणि ती विचार करत होती की आता ऋत्विक काय बोलणार आहे. बरोबर बरोबर बरोबर. हॅलो गाईज. बसला ना धक्का? जोरका धक्का हाय जोरो से लागा. काय वाटतं काय करतील आजी? काय सांगेल ऋत्विक त्यांना? करतील त्या ॲक्सेप्ट? काय असेल ऋत्विकचा आजार? सर्व काही कळेलच तुम्हाला जेव्हा तुम्ही न चुकता स्टोरी रीड कराल. सो वाचायला विसरू नका. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.